धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात धरणं आता ओसंडून वाहत आहेत। पांझरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदी दुथडी भरून वाहते, त्यामुळे जिल्ह्यातल्या बहुतांश भागाचा पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न आता निकाली लागल्याचं पाहायला मिळतं। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरामध्ये झालेल्या पावसामुळे धरण ही भरली आहेत। सर्व धरणं जवळपास आता भरायला लागल्यामुळे आता अतिरिक्त पाणी हे नदी पात्रांमध्ये सोडण्यात येत आहे। अनेक नद्यांना आता पूर परिस्थिती आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। ही पांझरा नदी आहे जी धुळे तालुका, साक्री तालुका आणि अंमळनेर तालुक्यासाठी जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते। या मोसमातला हा पहिला पूर या नदीला आलेला आहे। आपण पाहू शकतो की पांझरा नदी ही दुथडी भरून वाहत आहे। अक्कलपाडा धरणातून जो पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे तो या नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे आणि पुढे थेट अंमळनेर पर्यंत जी गावं आहेत त्यांना या पाण्याचा लाभ होणार आहे। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघालेला आहे, तर धुळे जिल्ह्यामध्ये सिंचनाचा प्रश्न देखील निकाली निघालेला आहे। शिंदखेडा असेल, साक्री असेल, धुळे तालुका असेल, या ठिकाणी मुबलक प्रमाणात पाऊस पडल्यामुळे धरणं ही ओसंडून वाहू लागलेली आहेत। त्यामुळे काही दिवसांपूर्वी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर वाटत असताना तो अवघ्या काही दिवसांमध्ये सुटल्याचं आपण पाहू शकतो। निसर्गाच्या या वरदानामुळे आता नदी नाले हे प्रवाहित झालेले आहेत आणि याचा फायदा हा भूजल स्तर वाढण्यालाही होणार आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे।